गेल्या काही दिवसांपासून पोलिसांचे अनेक पराक्रम समोर आलेत। कधी पोलीस कर्मचारी दरोड्याचा प्रयत्न करतात, तर कधी पर्यटकांना लुटण्याचा प्रयत्न करतात, तर कधी आणखी काही प्रकार समोर येतात। आता आणखी एक कारनामा पुण्यातून समोर आलाय। तपासाच्या नावाखाली पोलीस कर्मचारी चक्क सातारा जिल्ह्यातील कास पठारासह इतर पर्यटन स्थळी वर्षाविहार करून आल्याचा प्रकार समोर आलाय। पुणे शहर पोलीस दलातील एका महिला अधिकाऱ्यासह इतर 2 कर्मचाऱ्यांनी हे कृत्य केल्याचे समोर आले। यामुळे पुणे पोलीस दलातील एका पोलीस अधिकाऱ्यासह तिघांवर प्रशासकीय कारवाई करण्यात आली। नेमकं काय घडले बघूया। पुण्यातील विश्रामबाग पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस महिला उपनिरीक्षक आणि पोलीस हवालदार आणि पोलीस शिपाई अशा 3 जणांची 2 वर्षासाठी वार्षिक वेतनवाढ रोखण्याची शिक्षा अप्पर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे यांनी सुनावली। हा सगळा प्रकार 4 एप्रिल रोजी घडलाय। विश्रामबाग पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्याच्या तपासासाठी पोलीस उपनिरीक्षक या पोलीस हवालदार आणि महिला पोलीस शिपाई आणि फिर्यादी यांना सोबत घेऊन सातारा येथे गेल्या होत्या। हा सगळा प्रकार 4 एप्रिल रोजी घडला आहे। विश्रामबाग पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्याच्या तपासासाठी पोलीस उपनिरीक्षक या पोलीस हवालदार, महिला पोलीस शिपाई आणि फिर्यादी यांना सोबत घेऊन सातारा येथे गेल्या होत्या। मात्र गुन्ह्याचा तपास करण्याऐवजी केवळ मोघम स्वरूपाचा तपास करून उर्वरित वेळ पर्यटनासाठी खर्च केल्याचे विभागीय चौकशीतून समोर आले। घटनास्थळी चौकशी नाही, पण ढाब्यावर जेवण महत्त्वाचं, हे तिघेही जण 4 एप्रिल रोजी साताऱ्यात पोहोचले। सातारा जिल्ह्यात पोहोचताच तपासासाठी आल्याची माहिती सातारा पोलिसांना देणे अपेक्षित होतं, मात्र तसं न करता त्यांनी प्रसिद्ध कणसे ढाब्यावर भोजन केले। त्यानंतर दुपारी 3:15 सुमारास शाहूपुरी पोलीस ठाण्यात हजेरी लावली आणि घटनास्थळी जाऊन पंचनामा केला। मात्र पंचनाम्यानंतर घटनास्थळावरील व्यक्ती किंवा परिसरातील नागरिकांचे कोणतीही चौकशी करण्यात आली नसल्याचे चौकशीतून समोर आले। आता पोलिसांकडून कास पठाराची सफर आणि वर्षव्यवहार करण्याचाही संबंध यामध्ये दिसून येत आहे। स्थानिक पोलीस ठाण्यात अहवाल दिला आणि तिघेही निघाले। घटनेचा पंचनामा केल्यानंतर कोणतीही चौकशी न करता या तिघांनी तपास पूर्ण झाल्याचे बहुधा ठरवले होते। पुण्याकडे परतणे अपेक्षित होते, मात्र संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी थेट साताऱ्याचे प्रसिद्ध कास पठार गाठले। इतकेच काय, तर त्यांनी अन्य प्रेक्षणीय स्थळांनाही भेटी दिल्याचे आता चौकशीतून समोर आले आहे। दरम्यान या तिघांसोबत असलेल्या फिर्यादी महिलेने आपली आई आजारी असल्याचे सांगून पुण्यात लवकर निघण्याची विनंती केली होती, मात्र या विनंतीकडे त्यांनी दुर्लक्ष केल्याचं समोर आले। चौकशीनंतर या तिघांवर आता तपासाच्या नावाखाली पर्यटनाचा आनंद घेतल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे। महिला फिर्यादीच्या सुरक्षिततेबाबत गंभीरता नाही किंवा साताऱ्यातील पर्यटन स्थळे फिरून झाल्यानंतर पोलीस आणि फिर्यादी रात्री 1 वाजता पुण्यात पोहोचलं। यावेळी पोलिसांकडून महिला फिर्यादीच्या सुरक्षिततेची काळजी घेतली नसल्याचे निष्पन्न झाले आहे। सुरुवातीला फिर्यादीने स्वारगेट बस स्थानकावर सोडण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला, मात्र फिर्यादीने विनंती केल्यानंतर तिला शनिवार पेठ पोलीस चौकीजवळ सोडण्यात आले। कोणत्याही महिला फिर्यादीला सुरक्षितपणे तिला घरी पोहोचवणे अपेक्षित असताना तसं न केल्याने या पोलिसांनी कर्तव्यात कसूर केल्याचे चौकशीतून नमूद करण्यात आले। या संपूर्ण प्रकरणाची विभागीय चौकशी करण्यात आली असून संबंधित अहवाल समोर आला आहे। या अहवालानुसार महिला पोलीस उपनिरीक्षक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कर्तव्यात बेशिस्तपणा, निष्काळजीपणा आणि हलगर्जीपणा केला असून परिणामी पोलीस दलाची प्रतिमा जनमानसात मलिन झाली असा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे। आता या तिघांना पुढील 2 वर्षासाठी वार्षिक वेतनवाढ रोखण्याची शिक्षा सुनावण्यात आली आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।